आज वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते राजाराम बापू पाटील यांचा 41वा या ठिकाणी स्मृती दिन आहे आणि त्यांच्या आठवणी जपण्यासाठी AV9 मराठीच्या वतीनं बापूंच्या आठवणींना उजाळा हा एक सत्र या ठिकाणी आपण सुरू करतोय आणि या सत्रामध्ये माझ्यासोबत आज बोलण्यासाठी राजाराम बापू सहकारी बँकेचे चेअरमन शामराव अण्णा पाटील आहेत. अण्णा, AV9 मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. अण्णा, आज बापूंचं या ठिकाणी स्मृती दिन आहे. बापू आणि आपण तुमचा संबंध त्या ठिकाणी प्रथम कशा पद्धतीने आला? लोकनेते राजाराम बापू पाटील यांचा आज 41वा स्मृती दिन आहे. त्यांच्या प्रतिमेस स्मृतीस मी अभिवादन करतो. आम्ही ज्यावेळेला 1970 साली कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर वाळवा तालुक्यामध्ये आम्ही एक युवक संघटना स्थापन केली होती आणि हे बापूंच्या लक्षात आल्यानंतर बापूंनी आम्हा सगळ्या युवकांना एकत्र केलं आणि आमच्याबरोबर काम करा, तुमचे सर्व प्रश्न सोडवण्याचाही आपण युवकांचे प्रश्न सोडवता येतील या उद्देशानं आम्ही जवळ गेलो आणि त्यावेळेपासून जो बापूंचा संबंध आला तो बापूंच्या अखेरच्या क्षणापर्यंत अतिशय जवळकीचा संबंध आला. युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना 1970 नंतर तालुक्याच्या जडणघडणीमध्ये किंवा तालुक्याच्या विकासामध्ये बापूंच्याबरोबर जवळून काम करण्याची संधी प्राप्त झाली. बापूंनी अनेक संस्था स्थापन केल्या. त्यामध्ये साखर कारखाना तर 1969ला स्थापन झालेला होता, पण त्यानंतर दूध संघाची बापूंनी स्थापना केली, सूतगिरणीची स्थापना बापूंनी केली, त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना बापूंनी केली. या वेगवेगळ्या संस्था स्थापन करत असताना एक युवक काँग्रेसमधील एक शिक्षित असा युवक म्हणून ते मला बोलवत असेल आणि ह्या वेगवेगळ्या संस्थांचे प्रस्ताव तयार करणं, त्यामध्ये मला काम करण्याची संधी प्राप्त झाली. आणि योगायोग असं की ह्या सर्व संस्थांमध्ये मला बापूंनी संचालक म्हणून, सुरुवातीला प्रमोटर म्हणून, त्यानंतर संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आणि या सर्व संस्थांमध्ये मी काम करत गेलो. 1981ला राजाराम बापू सहकारी बँकेची स्थापना झाली. त्या स्थापनेमध्ये सुद्धा बँकेचा प्रस्ताव तयार करण्याचं काम या बँकेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट D.G. पाटील यांच्याबरोबर मी काम करत होतो आणि रिझर्व्ह बँकेनं या बँकेला परमिशन दिल्यानंतर मी त्या बँकेचा संचालकही झालो आणि गेली 44 वर्ष सलग मी 1981 पासून 2025 पर्यंत जवळपास 44 वर्ष मी बँकेच्या संचालक मंडळामध्ये काम करतोय आणि गेली 26-27 वर्ष बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची मला संधी बापूंच्या नंतर जयंतराव पाटील यांनी विश्वास व्यक्त केला आणि बापूंच्या बरोबर काम करताना अतिशय आनंद वाटायचा. म्हणजे आपणाला पद मिळावं म्हणून आम्ही काम करत नव्हतो, तर बापूंचा सहवास, बापूंचं मार्गदर्शन आणि बापूंची एक प्रसन्न अशी मुद्रा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना एक अत्यंत आनंदाने समाधान वाटत होतं. आणि म्हणून त्यांचा सहवास तर मला जवळपास 1970 पासून 1984 पर्यंत त्यांचा महानिर्वाण होईपर्यंत त्यांचा अगदी निकटचा संबंध प्राप्त झाला आणि ह्या प्रामुख्यानं सहकार चळवळीमध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये बापूंनी मला काम करण्याची संधी प्राप्त करून दिली. अण्णा, आपण जेव्हा प्रथम बापूंना भेटला, तुम्ही सांगितलं की संघटनेत काम करत असताना तुम्ही सुरुवातीला संघटना स्थापन केली युवकांची आणि मग बापूंनी त्या ठिकाणी तुम्हाला बोलावून त्या युवक संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिली. मात्र तुम्ही जेव्हा प्रथम बापूंना भेटलात तेव्हा आपलं वय काय होतं आणि बापूंची काय त्यावेळची म्हणजे स्थिती होती? त्यावेळेला माझं वय जे होतं ते साधारणतः 28-30 वर्षाचं होतं. म्हणजे मी M.Com झालो.
आणि शिराळा कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो. प्राध्यापक म्हणून नोकरी करत असतानाच मी इकडलं काम संघटनेचं काम करत होतो आणि तिथंही मला पुन्हा प्राचार्यपदाची संधी प्राप्त झाली. प्राचार्य म्हणजे रेग्युलर प्रिन्सिपल म्हणून माझी नेमणूक झाली, पण मला त्या प्रिन्सिपल पदामध्ये आणि नोकरीमध्ये तेवढा रस नव्हता. आणि जयंतराव पाटील ज्यावेळेला बापूंच्या पश्चात या तालुक्याचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता कशाला नोकरी करताय. तर त्यावेळेला मी बँकेचं मध्ये संचालक होतो. इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रस्ताव मीच तयार केला. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काम करतो. सूतगिरणीमध्ये मी संचालक म्हणून काम करत होतो. तर ह्या सगळ्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला पूर्ण वेळ देता येईल. आणि मग मी 1983-93 मध्ये VRS घेतली, व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. माझी नोकरीची जवळपास अजून 10-11 वर्ष बाकी होती. मग ती नोकरी सोडून मी सेवानिवृत्ती, व्हॉलंटरी सेवानिवृत्ती घेतली आणि त्यावेळेपासून पूर्ण वेळ मी या सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतोय. माझा राजकीय क्षेत्रातला सहवास हा कमी असतो, पण जयंतरावांच्या राजकारणासाठी पूरक अशा पद्धतीचं काम मी करत असतोय. मग त्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा चालवतो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा आम्ही चालवतो. मराठी विज्ञान परिषदेची शाखा आम्ही इथं चालू केलेली आहे. गांधर्व महाविद्यालयाची शाखा केंद्र इथं आम्ही स्थापन केलं आहे. मराठी विज्ञान परिषदेची शाखा आहे. त्यानंतर योग विद्याधामची शाखा मी अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विज्ञानविषयक हे काम करतो. आता मी सध्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्याचा उपाध्यक्ष म्हणूनही काम करत असतो. तर अशा वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये या काम करण्याची संधी मिळाली. बापूंच्या निधनानंतर आम्ही बापूंचं एक विधायक स्वरूपाचं स्मारक व्हावं आणि त्या म्हणजे स्मारक आता होत असताना पुतळे उभा करून स्मारक करतात. त्याच्याऐवजी राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी या नावाची संस्था आम्ही स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून कला, क्रीडा, साहित्य, संगीत, शेती, उद्योग, व्यापार, महिला अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उन्नयन व्हावं किंवा विकास व्हावा या उद्देशानं आम्ही सातत्यानं विविध प्रकारचं काम करत राहिलं आहे. आणि जयंतराव पाटील यांचंही आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन मिळतं, सहकार्य मिळत असतं. जयंतरावांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान ही एक देशातली अभिनव अशी एक संकल्पना सुरू केली, एक प्रकल्प सुरू केला की तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या जे दारिद्र्य रेषेखाली जीवन जे जगत आहे त्या लोकांना दारिद्र्याच्या वरती आणण्यासाठी राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या ज्या ज्या योजना असतील, मग घरकुलाच्या योजना असतील, आरोग्याच्या योजना असतील, रोजगाराच्या योजना असतील, स्वयंरोजगाराच्या योजना असतील, नोकरीचे काही प्रश्न असतील, हे सोडवण्याचा मी त्या माध्यमातून प्रयत्न करत आलेलो आहे. आणि त्यामध्येही आम्हाला चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त होतं आहे. हे जे संस्था आहे, ह्या संस्था म्हणजेच राजाराम बापूंचं एक स्मारक असं आम्ही मानतो. राजाराम बापूंची स्मृती ही केवळ 17 जानेवारीला एका दिवशीच त्यांच्या फोटोला हार घालायचे आणि वंदन करायचं एवढ्यापुरतीच ती स्मृती नसते, तर ही स्मृती वर्षभर जागवण्याचा प्रयत्न आम्ही या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून करत असतो. आणि त्याचा लाभ असंख्य लोकांना झाला. जवळपास आम्ही या तालुक्यातल्या 450 लोकांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया मोफत केलेल्या आहेत. याशिवाय मग इतर किडनीचे ऑपरेशन्स असतील किंवा अन्य काही टॉन्सिलचे असतील आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया तर आमच्या दर आठवड्याला 25-30 रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया आम्ही करत असतो. दर आठवड्याला, दर शनिवारी आमची एक बस जाते 25 लोकांची, 25 ते 30 लोकांची. अण्णा,
बापूंचा इतिहास बघितला तर आपण एक स्वातंत्र्यपूर्व काळाच्या अगोदरचा आणि स्वातंत्र्यानंतरचा असा एक 2 टप्प्यामध्ये बापूंचा इतिहास आहे. बरं. बापूंनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सहभाग घेतला होता. ती नेमकी परिस्थिती कशी होती? बापूंचं स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये बापूंचं वय 20-22 वर्षाचं होतं. हं. प्रामुख्यानं स्वातंत्र्य लढा जो तीव्र झाला तो 1942ला, 42 आणि 42ला हा निर्णायक लढा झाला. महात्मा गांधींनी चलो जाओची घोषणा केली. ब्रिटिशांनी या देशातून चालतं व्हावं आणि संपूर्ण देशामध्ये महात्मा गांधींच्या या आव्हानाला लोकांनी प्रतिसाद दिला आणि त्यावेळेला ब्रिटिशांना वाटले की आता या देशामध्ये आपण फार काळ राहू शकणार नाही आणि त्यामुळं आता आपणाला हा देश सोडला पाहिजे. आणि 42च्या ह्या लढ्यामध्येच भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधल्या लोकांच्याही लक्षात आलं की आता आपणाला आपलं स्वातंत्र्य जवळ आलेलं आहे. कारण 42 नंतर हळूहळू ब्रिटिशांनी आपापली कार्यालय इथून शिफ्ट करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला या देशातल्या स्वातंत्र्य सेनानी जे होते त्यांनी ठरवलं की आपणाला स्वातंत्र्य मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल, पण दृष्टिक्षेपात स्वातंत्र्य आलं असताना हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, चालवण्यासाठी सुशिक्षित लोकांची फळी आपल्या समोर असली पाहिजे, गरज आहे. आणि म्हणून मग या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी तो शिक्षणाचा उपक्रम हाती घेतला. पण या तालुक्यामध्ये या कासेगाव परिसरातले जे स्वातंत्र्य सैनिक होते, बाबूजी पाटणकर असतील, धन्वंतरी दादा असतील, बर्डे गुरुजी असतील, तर या लोकांनी सांगितलं की आता आपणाला शिक्षण संस्था काढून लोकांना म्हणजे पदवीधर किंवा उच्च शिक्षित लोक आपण तयार केले पाहिजे आणि ही सगळी जबाबदारी या स्वातंत्र्य सेनानींनी बापूंच्यावर सोपवली. बापू हे त्यावेळेला LLB होऊन आले होते, उच्च शिक्षित होते. मग त्यांनी वकिली करण्यापेक्षा ते सामाजिक क्षेत्रामध्ये वळले आणि कासेगाव शिक्षण संस्था या नावाची शिक्षण संस्था स्थापन केली. त्या संस्थेचे बापू सेक्रेटरी होते, सचिव होते आणि जगालाल जोशी हे अध्यक्ष होते. आणि त्यावेळेला बापू हे संस्था स्थापन झाली आणि स्वातंत्र्य मिळणार आहे म्हणून जे पहिलं हायस्कूल काढलं त्या हायस्कूललाही नाव त्यांनी आझाद विद्यालय असं नाव दिलं. अरे वा, म्हणजे स्वातंत्र्याचा त्या स्वातंत्र्याचा त्याला टच आहे. आणि आझाद विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक किंवा इंग्रजी शिक्षक बापू होते. बापूंनी इंग्रजी शिकवलेले विद्यार्थी आजही हयात आहेत, वृत्त आहेत पण हयात आहेत. आणि त्यानंतर मग हळूहळू बापू राजकारणात केला आणि बापूंचं हे कार्य बघून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे स्वातंत्र्य लढ्यामधले एक अग्रणी नेते होते महाराष्ट्रामधले. त्यांच्या लक्षात आलं की या भागामध्ये राजाराम बापू सारखा एक उमदा तरुण, सुशिक्षित तरुण काम करतोय आणि त्याला संधी दिली पाहिजे. म्हणून बापूंना सातारा लोकल बोर्डाचं त्यांना अध्यक्ष केलं. सातारा लोकल बोर्ड म्हणजे सांगली जिल्हा आणि सातारा जिल्हा हा एक जिल्हा होता त्यावेळेला. त्या एका जिल्ह्याचं लोकल बोर्डाचं अध्यक्ष बापूंच्यावर सोपवलं. आता स्कूल बोर्डाचं अध्यक्षपद बापूंना दिलं आणि मग प्रत्येक गावामध्ये शाळा निघाली पाहिजे हे बापूंनी स्वप्न त्यावेळेला ओराशी बाळगलं. बापूंवरती जबाबदारी आली. पुन्हा मग सातारा जिल्ह्याचे 2 जिल्हे झाले, एक दक्षिण सातारा जिल्हा आणि उत्तर सातारा जिल्हा. उत्तर सातारा जिल्हा म्हणजे आत्ताचा जो सातारा जिल्हा आहे तो उत्तर सातारा जिल्हा आणि दक्षिण सातारा जिल्हा हा सांगली जिल्हा जो आहे त्याला त्यावेळेस दक्षिण सातारा जिल्हा म्हणायचं. पुन्हा त्याचं नाव सांगली जिल्हा झालं. आणि 2 जिल्हे झाल्यानंतर या सांगली जिल्ह्याच्या लोकल बोर्डाचे अध्यक्ष बापू झाले. आता जसं जिल्हा परिषद आहे त्या पद्धतीनं त्यावेळेला लोकल बोर्ड होतं. आणि आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जसा असतो तसा त्यावेळेला लोकल बोर्डाचे अध्यक्ष बापू झाले. आणि संयुक्त सातारा जिल्ह्यामध्ये स्कूल बोर्डाचे अध्यक्ष बापू होते. आणि या काळामध्ये बापूंनी हे सांगली जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष असताना 10 वर्ष ते अध्यक्ष होते. या काळामध्ये त्यांनी सांगली जिल्ह्यातल्या उमदीपासून ते शिराळा तालुक्यातल्या पेटलून चांदोलीपर्यंत प्रत्येक गावामध्ये त्यांनी दौरा केला.
प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची विहीर असावी बिन पायऱ्याची, की त्या पाणी दूषित होऊ नये, घाण होऊ नये म्हणून त्याला आड म्हटलं जातं. पाण्याची आड त्यांनी खोदले. त्याचबरोबर प्रत्येक गावाला शाळा असली पाहिजे, शाळा बांधल्या त्यांनी. आजही काही जुन्या शाळा आहेत त्याच्यावर R.A. पाटील असं नावाचा बोर्ड आहे. उद्घाटक कोण तर R.A. पाटील हे राजाराम आनंद पाटील अशा पद्धतीच्या शाळा बांधल्या. आणि जवळपास प्रत्येक गावापासून जवळ असलेल्या आरोग्य केंद्र असावीत. हा एक म्हणजे आरोग्याचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न आणि हे पाण्याचे म्हणजे स्वच्छ पाण्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अण्णा, आपण मगापासून बापूंचं थोडंसं बालपण त्या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास टिकेल त्या ठिकाणी बापू कशा पद्धतीने त्यामध्ये सहभागी झाली याच्यावरती चर्चा केली. मात्र बापू त्यानंतर सामाजिक जीवनामध्ये त्या ठिकाणी काम करू लागले, म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये, आणि त्यानंतर ते राजकारणाकडे वळले. पण राजकारणाची त्यांची सुरुवात नेमकी कशा पद्धतीने झाली? बापूंनी आपल्या सार्वजनिक कार्याची सुरुवात ही शिक्षणापासून केली. शिक्षण संस्था स्थापन करून आणि मग लगेच ते राजकारणात वळले. ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी त्यांना या वाळवे तालुक्यातून लोकल बोर्डाला, त्यावेळेला संपूर्ण सांगली सातारा जिल्हा होता. बाळासाहेब देसाई, राजाराम बापू, आणखीन एक नाव मला आठवत नाही, तिघांना लोकल बोर्डाला या मतदारसंघातून पाठवले त्यांनी. आणि ते लोकल बोर्डाचे अध्यक्ष, लोकल बोर्डामध्ये सदस्य झाले आणि स्कूल बोर्डाचे अध्यक्ष झाले. जसं जिल्हा परिषदेमध्ये एक स्कूल कमिटी जशी असते तसं ते स्कूल बोर्डाचे ते अध्यक्ष झाले. आणि त्या स्कूल बोर्डाचे अध्यक्ष झाल्यानंतर आपोआपच ते राजकारणात ओढले गेले. आणि मग ते दोन्ही जिल्ह्याचे, आणि नंतर मग ज्या वेळेला विधानसभेच्या दुसऱ्या निवडणुका, पहिली निवडणूक स्वातंत्र्यानंतर 52 साली झाली, त्यावेळेला बापू हे तसे तरुणच होते आणि सांगली जिल्हा लोकल बोर्डाचे ते अध्यक्ष होते. पण 57च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला हे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात मध्ये होती. त्यावेळेला द्विभाषिक राज्य होतं. गुजरात आणि महाराष्ट्र असं दोन असं द्विभाषिक राज्य होतं. आणि या द्विभाषिक राज्य संयुक्त महाराष्ट्र, स्वतंत्र महाराष्ट्र मिळालं पाहिजे म्हणून एक फार मोठे चळवळ उभा राहिली, लढा झाला. आणि त्या लढ्यामध्ये सगळे विरोधी पक्ष जे होते, काँग्रेस सोडून सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेले होते. त्यावेळेला बापू हे शिराळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी उभा राहिले. पण दुर्दैवानं बापूंना त्यावेळेला 57 साली पराभव पत्करावा लागला. वायसी पाटील, कॉम्रेड वायसी पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे होते. ते शिराळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. ते सुद्धा बापूंचा पराभव 200-250-300 मतांनी झाला. आणि वाळवा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे SD पाटील उभा राहिले होते आणि त्यांच्या विरोधात नागनाथ अण्णा नायकवडी हे उभा होते. तर नागनाथ अण्णा नायकवडी हे वाळव्यामधून निवडून आले. असं तो झाला. आणि पुढच्या ज्यावेळेला 1962ला निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये बापूंनी आपला मतदारसंघ बदलला. बापूंचं गाव हे पूर्वीपासून शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. कासेगाव हे आजही शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. पण बापूंचं कार्य जे आहे ते वाळवे तालुक्यामध्ये आहे. म्हणजे वाळवा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं काम आहे. साखर कारखान्याच्या निर्मितीनंतर किंवा इस्लामपूर मध्ये त्यांचं काम असल्यामुळं ते पुन्हा वाळवा विधानसभा मतदारसंघामध्ये उभा राहिले आणि ते प्रचंड मताधिक्यानं त्यांचा विजय झाला. या बापू, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी बापूंच्या सहवासात होता, बापूंच्या परिचयात त्या ठिकाणी तुम्ही होता. बापूंचा नेमका पेहराव कसा होता आणि त्यांचा बापूंचा स्वभाव कसा? बापूंचा अगदी आमचा जवळीक संबंध होता. त्यामुळं बापूंचा पेहराव हा सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचा जो पेहराव असायचा, मी पाहिलंय अगदी विद्यार्थी दशेमध्ये, त्यावेळेला आमचा संबंधही घनिष्ठ नव्हता, तरी त्यांचा पेहराव जो असायचा, धोतर, जाडी भरडी खादीचा शर्ट आणि त्याच्यावर कोट. तो कोट हा सुद्धा जाड्या भरड्या
खादीचा कोट असायचा, क्रिमीची रंग किंवा ग्रे कलर वगैरे अशा प्रकारचा त्यांचा कोट असायचा आणि खादीची टोपी असायची. हा त्यांचा पेहराव असायचा. आणि नंतर मग ज्यावेळेला 1962ला ते विधानसभेला निवडून आले आणि लगेच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची उपमंत्री म्हणून निवड झाली. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते, वसंतराव नाईक हे महसूल मंत्री होते 1962च्या मंत्रिमंडळामध्ये. आणि त्यानंतर त्यांच्या पेहरावामध्ये बदल झाला. मंत्री झाल्यानंतर सगळेच मंत्री वगैरे जॅकेट वापरायचे. त्यामुळे त्यांचं शुभ्र म्हणजे स्नो व्हाईट अशा पद्धतीचं जॅकेट होतं, बंद गळ्याचं जॅकेट होतं. नेहरू शर्ट खादीचाच असायचा, पण तो परीट गाडीचा असायचा. पूर्वीचा पोशाख आणि आत्ताच्या पोशाखामध्ये त्यांचा फरक पडला. धोतर वगैरे सुद्धा पांढरं शुभ्र धोतर, पांढरा शुभ्र शर्ट आणि त्याच्यावर खादीचं म्हणजे त्याला हे काय म्हणतात, चांगल्या दर्जाची खादी किंवा चांगला त्यांचा जॅकेट, चांगल्या दर्जाचं जॅकेट, पण पांढऱ्या शुभ्र जॅकेट होतं. म्हणजे आत्ताच जॅकेट वेगवेगळ्या कलरची जॅकेट आहे, तशी जॅकेट नव्हती. आणि त्यांची टोपी ही सुद्धा अगदी परीट घडीची वेगळ्या पद्धतीची टोपी असायची. असा त्यांचा म्हणजे बापू समोरून आले तरी ते लगेच ओळखायचे अशा पद्धतीने. माणसानं लांबून जरी बघितलं तर ते बापूच. आणि मुळात काय, बापूंची पर्सनॅलिटी ही अतिशय देखणी होती. म्हणजे उमद नेतृत्व, उमद व्यक्तिमत्व म्हणतात तशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं. गोरे पाण होते ते. म्हणजे अगदी तरुणपणचे जर फोटो बघितले तर अगदी म्हणजे एखाद्या नट असतो अशा पद्धतीचा त्यांचं व्यक्तिमत्व होतं, म्हणजे सौंदर्य होतं त्यांच्या चेहऱ्यामध्ये. बापू हे शालेय जीवनामध्ये कुस्ती खेळत असत, म्हणजे पैलवान होते. म्हणजे खेळाची त्यांना आवड होती, कुस्तीची आवड होती आणि त्यांनी आपलं शरीर कमावलेलं शरीर अशा पद्धतीचं शरीर होतं. आणि मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर 1962 नंतर मात्र त्यांचा पेहराव हा शेवटपर्यंत स्वच्छ खादीचा आणि चांगल्या दर्जाच्या खादीचा अशा प्रकारचा पेहराव असायचा. आणि बापूंचा स्वभाव नेमका कसा, आपल्या कार्यकर्त्यांशी वागणं किंवा ज्या पद्धतीनं बापू प्रेमळ होते तितकेच त्या ठिकाणी तापट किंवा रागीट सुद्धा होते. एखादा प्रसंग त्यामध्ये तुम्हाला आठवतोय का? बापूंचा तसा कार्यकर्त्यांशी किंवा लोकांशी वागण्याचा संबंध अतिशय लागवी होता, सौम्य होता आणि लोकांना आपला मुद्दा समजावून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. शक्यतो ते कुणावर रागवत नसत. रागवण्याचे सुद्धा प्रसंग येतात, पण आपले जे जवळचे कार्यकर्ते आहेत ते चुकले तर मग त्यांच्यावर ते रागवत असतात. पण सार्वजनिक जीवनामध्ये ते कुणावर रागवले किंवा त्यांनी रागाच्या भरात काही वक्तव्य केलीत किंवा कुणावर झेरी टीका केली असे प्रसंग फार कमी आहेत. काय त्यांचं बोलणं, वागणं किंवा त्यांची भाषणं वगैरे सुद्धा जर बघितली तर ती अभ्यासपूर्ण भाषणं असायची आणि टीका करताना सुद्धा ते अतिशय सौम्य भाषेमध्ये टीका करत असे. उत्तर विधानसभेमधली भाषणं सुद्धा, आम्ही त्या विधानसभेतल्या भाषणांचं एक पुस्तक काढलेलं आहे, तर त्यामध्येही त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी भाषणं केलेली आहेत. त्यामुळं अण्णा, शेवटचा प्रश्न आहे, बापूंना लोकनेते ही पदवी त्या ठिकाणी मिळाली कारण लोकांच्या सहवासात ते जास्त होते, लोकांच्या कामामध्ये जास्त गुंतून जायचे. मात्र वाळवा तालुक्याचं भाग्यविधाते देखील लोकनेते राजाराम बापू यांना त्या ठिकाणी मानलं जातं. बापूंचं वाळवा तालुक्यासाठी असणारं योगदान आपल्या दृष्टिकोनात? बापूंनी 1962 नंतर या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं. 1978च्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी या तालुक्याचं नेतृत्व काही त्यांचं कमी झालं नाही. आणि या सांगली जिल्ह्यामधल्या असं एकही गाव किंवा एखादी वाडी सुद्धा नसेल की ज्या ठिकाणी बापू गेलेले नाहीत. वाळवा तालुका तर आहेच, पण संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या
अगदी जत तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून शिराळा तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत वाडी वस्ती जिथं गाडी जात नाही, जिथं माणसांना 8-8 मैल चालावं लागतं, अशा ठिकाणी सुद्धा बापू गेले आणि तिथले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. वाळवे तालुक्याच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर वाळवे तालुक्यातल्या घराघरातल्या माणसावर त्यांचे उपकार आहेत. मग अनेक माध्यमातून असेल, प्रत्येक गावामध्ये एसटी गेली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये शाळा असली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये पिण्याचे पाण्याची सोय असली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये वीज गेली पाहिजे, प्रत्येक गाव एसटीशी जोडलं गेलं असलं पाहिजे, एसटी प्रत्येक गावामध्ये एसटी गेली पाहिजे आणि या तालुक्यातल्या किंवा मतदारसंघातल्या प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे, हे ध्येय त्यांनी बाळगलेलं होतं. हा तालुका म्हणजे खुसगाव धरण होण्याच्या अगोदर या तालुक्यामध्ये एक 100-200 टन सुद्धा ऊस निघत नव्हता. म्हणजे ऊसाचं क्षेत्र, काही विहिरी होत्या, त्या विहिरी म्हणजे नदीकाठालाही ऊस नव्हता, नदीकाठापासून बाहेरच्या बाजूलाही ऊस नव्हतं, म्हणजे बागायती शेती नव्हती, ऊसच नाही तर इतर बागायतीही नव्हती. विहिरीच्या पाण्यावर तुटपुंज अशा पद्धतीची बागायती ती, आणि म्हणून त्यांनी खुसगाव धरण व्हावं हा खुसगावचा लढा दिला. त्याचा उद्देश एक होता की वाळवे तालुक्याला पूर्णपणे इरिगेशनचं पाणी, पाटाचं पाणी मिळावं, कॅनॉलनं पाणी मिळावं. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातला जो पूर्वीकडला दुष्काळी भाग आहे, त्या दुष्काळी भागालाही पाणी मिळावं म्हणून कोयना धरणाचं जे 100 TMCचं धरण आहे वाढवलं, आता ते 98 TMCचं पण आता 100-105 झालं. तर तेवढं मोठं धरण वारणेला व्हावं, तेवढा कॅचमेंट एरिया वारणेला आहे, यासाठी त्यांनी लढा दिला. पण दुर्दैवानं त्यामध्ये बापू आणि दादा वाद निर्माण झाला, तो वाद मिटला आणि ते खुसगावचं धरण हे चांदोलीला आलं. पण चांदोलीला धरण आल्यामुळं बिघडलं काही नाही, फक्त पाटाचं पाणी अजून मिळू शकलेलं नाही. पण पाटाचं पाणी जरी नाही मिळालं तरी दादानी बापूंना एक आश्वासन दिलं होतं की तुमच्या तालुक्याला पाणी देण्याची व्यवस्था मी करेन. हे पाणी येईपर्यंत बापूंनी असं ठरवलं की या तालुक्यातल्या इंच भूमी पाण्याखाली आहे, पाण्याखाली जर आली तर आपोआप समृद्धी येत असते. म्हणून बापूंनी जवळपास 40,000 एकराच्या ह्या इरिगेशनच्या योजना शासनाकडून मंजूर करून आणल्या आणि मग प्रत्येक गावामध्ये एक स्वतंत्र इरिगेशन स्कीम, हे पाणी पुरवठा योजना चालू केली. आज जर बघितलं तर वाळवे तालुक्यातल्या सर्व गावामध्ये ह्या इरिगेशनच्या माध्यमातून पाणी मिळते आणि सगळ्या इरिगेशन स्कीम्स आहेत किंवा सोसायटी आहेत, ह्या पूर्णपणे स्वावलंबी आहेत. उलट प्रत्येक स्कीमचे लाखो कोट्यावधी रुपये, कोटीनं रुपये फंड्स शिल्लक आहेत. आणि हे जे बापूने काम केलं हे म्हणजे चिरंतन अशा प्रकारचं काम आहे. इतर किरकोळ वैयक्तिक कामं वगैरे सोडून द्या, पण या तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याचं काम, या तालुक्यातल्या इंच भूमीला पाणी देण्याचं काम बापूने केलं. हे फार मोठं योगदान बापूंचं या तालुक्यासाठी आहे, या मतदारसंघासाठी आहे. नक्कीच आपण पाहिलं की अण्णांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकनेते राजाराम बापू पाटील यांचं बालपण असेल, त्यानंतर त्यांचा विद्यार्थी दशेतील काळ असेल, त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या ठिकाणी बापू सहभागी झाले होते, त्यानंतर सामाजिक कार्य त्यांचं असेल, त्यानंतर आणि राजकीय परिस्थिती, अशा सगळ्या विषयांवरती अण्णांनी आज आपल्यासोबत सविस्तर चर्चा केलेली आहे. सध्या तरी आपण इथंच थांबतोय, लवकरच भेटू बापूंच्या असंख्य आठवणी घेऊन. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.